स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. एकीकडे सोनियाताई, दुसरीकडे शीतलताई. बाबर कुटुंब ऍक्टिव्ह मोडवर. खानापूर पंचायत समितीत महिलांची गर्दी. महिला बचत गटांसाठी कार्यशाळा संपन्न. डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. भरून आले माझं. मला अति आनंद झालाय असं म्हणायला हरकत नाही, कारण की माझ्यापेक्षा जास्त इच्छा तुमच्या सगळ्यांची होती की व्यासपीठावरती एकदा का होईना पंचायत समितीत कुटुंब दिसावं. आणि आज माझे मोठे धीर विटा नगरपालिकेचे उपनगर अध्यक्ष दादासाहेब आहेत, नागेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य माझ्या मोठ्या जाऊबाई डॉक्टर शीतलताई आहेत, आणि आमचे तुमचे लाडके भैया साहेब ते देखील आहेत, सभापती आहेत. आता आपला बचत गटाचा कार्यक्रम झाला होता, आठवते का तुम्हाला सगळ्यांना? कुठे झाला होता? बचत भवनला. आणि त्यानंतर विवेकास हॉलला एक झाला होता, आठवते का बघा तुम्हाला? त्यावेळेला 2-3 तास 4 तास भाषण चालली होती. प्रत्येक अध्यक्ष बचत गटाचा येऊन आपलं मत व्यक्त करत होता, आणि CRPs पण येऊन बोलत होते, सांगत होते काय काय नाही. तर मी एक इच्छा व्यक्त केली होती की मला भविष्यात भैयासाहेबांना पण मला सांगायचंय की भविष्यात कोणतं पद दिलं तर मला CRPचं पद द्यावं. तुम्हाला आठवतंय का मला? आणि CRP काय हे सांगायला पुन्हा त्रास जाईल, आणि हे लोक म्हणते हिनीच माईक हातात धरलाय. कार्यशाळा ही जी का सर आले त्यांची असो. मी नेहमी सांगते की आमचे विठ्ठल रुक्माई म्हणजे भाऊ आणि आईसे जे काय आहे दिसतंय तुम्हाला, ते सगळे आशीर्वाद त्या दोघांचे. आणि जेव्हा एका कुटुंबाच्या भोवती येतं, संसाराच्या भोवती येतं, तर त्या कुटुंबातली स्त्री सगळं काही बघत असते. तर असं आईसाहेबांनी सगळं चांगलं बांधून ठेवल्यामुळं आज तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतंय. आणि प्रत्येक कुटुंबात मला वाटतंय महिला, बायको सगळं काय बघत असते. दैनंदिन व्यवहार असेल, आलेले गेले असतील, पाहुणे रावळे असतील, आणि त्या महिलांच्या हातात बचत गट आहे तर काय काळजी करायची कारण नाहीये. पण त्याला क्वेश्चन मार्क आहे. कोणतीही गोष्ट करायची झाली तर आपण अपडेट पाहिजे. म्हणजे पूर्वीचा मोबाईल जर पाहिला तर छोटा नोकियाचा मोबाईल होता, तर आता स्मार्टफोन्स आहेत, अँड्रॉइड फोन आहेत. तर आता नोकियाचा मोबाईल वापरून आपला कुठला प्रोडक्ट बाहेर जाणार आहे का? नाही जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनची माहिती पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं नॉलेज अपडेट झालंच पाहिजे. सिमिलरली बचत गटाचे पूर्वीचे नियम काहीतरी वेगळे असतील, आज तुम्हाला मिळणाऱ्या सबसिडी बऱ्याच गोष्टी आहेत त्या काय वेगळ्या असतील, आणि त्याचं प्रशिक्षण मिळणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी पंचायत समितीचं सर्व सदस्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते, आभार मानते. आज पहिल्यांदा लग्न होऊन आल्यास मी माझे मोठे धीर आणि आमच्या आहोंच्या समोर बोलली. वहिनी आणि मी कायमच बोलत असतो आम्ही दोघी, आणि खरं बोला अचानक बोला केल्यावर काय मांडायचं असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. तोच मला पडला होता. तुम्हाला सगळ्यांना ह्या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा, आणि मिळालेला फायदा माझ्याकडे आणून द्या. एवढंच बोलते, इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या सगळ्यांचे लाडके सन्माननीय आमदार साहेब म्हणजे भैया साहेब, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णाताई भोसले, उपसभापती आपल्या सगळ्यांचे लाडके नाना, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि उपनगराध्यक्ष विटा शहराचे तुम्हा सगळ्यांचे दादासाहेब, जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या सविता जीजी, पंचायत समिती सदस्य रोशन दादा बसलेले आहेत,
पत्रकार, मला कायम खंत होते, पण पत्रकार हा शब्द म्हणताना मला कायम खंत होते. पत्रकार बंधू असंच म्हणावं लागतं, पत्रकार भगिनी असं तर मला असं वाटतं. हे एक भैयासाहेबांच्या समोरच एक माझं पत्रकार बंधूंना आव्हान आहे की एखादी आमची बहीण पण याच्यात यावी, असं ट्रेनिंग आपण करावं. आणि तुम्ही सगळ्या अख्ख्या तालुक्याची ताकद, शोभा कापी फाउंडेशन तर्फे आज आपण भैयासाहेबांच्या मार्फत, भैयासाहेबांच्या कल्पनेतून म्हणता येईल, हे प्रशिक्षण राबवतोय. 1 दिवसीय प्रशिक्षण आहे. इथे येण्यापूर्वी आम्ही बडचे साहेबांच्या सोबत भैयासाहेबांची जी कल्पना आहे त्या कल्पनेबद्दल आम्ही बोलत होतो. आणि स्टेप वाईज तुम्हाला सगळ्यांना ती कल्पना भैयासाहेबच सांगणार आहेत. फार लहान तोंडी मोठा घास मी घेणार नाही. पण मला असं वाटतं की काकींचं वर्णन सोनियांनी छान केलेलंच आहे, पण काकी आमच्यासाठी बचत पण होते आणि गट पण होत्या. त्यामुळे कदाचित हा जो आजचा कार्यक्रम आहे त्याची जी सुरुवात आहे तर कुठेतरी ही कल्पना येण्यामागे पण कुठेतरी काकी आहेत असं मला वाटतं. कारण घरची बचत, घर चालवणं आणि कुठेही न दिसता गट चालवणं हे आदरणीय काकींच्याकडनं मी आणि सोनिया शिकलोय. आणि सोनियाचं इथं कौतुक करण्याचं एक कारण वेगळं आहे की आम्ही तिघही सामाजिक कार्यात आहोत. सोनिया सामाजिक कार्यात असून सुद्धा काकींच्याच प्रमाणे घर सांभाळतीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे सगळंच घर सोनिया सांभाळते म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आत्ताच आमच्या घरचा बचत गट हा आहे. भैयासाहेब, नागेवाडी गटाची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आमचं एक मागणं इथे सुवर्ण वहिनी आणि मी दोघी मिळून मागतोय की आमच्या नागेवाडीला गटाला केंद्राला एक खोली हवी आहे ज्याच्यात आम्ही आमचं सगळं सामान ठेवू शकतो. आणि मॉडेल केंद्र म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करू शकतो एवढी मागणी करते. तुम्ही सगळ्या इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. भैयासाहेबांवरचा, बाबर कुटुंबियांवरचा जो तुमचा विश्वास आहे, पण इथे उपस्थित जे सेलिब्रिटी म्हणता येईल, कारण यांच्याशिवाय हा कार्यक्रम शून्य आहे. मुद्दाम त्यांचं नाव मी आधी घेतलं नाही, कारण सगळ्यात शेवटी लास्ट एंट्री जी असते ती कायम सेलिब्रिटीची असते. आणि मला वाटतं उमाकांत सर, आपण आता या स्टेजवरती दैवत आहात. आपल्या तोंडून पडणारा प्रत्येक शब्द, आपल्या कल्पनेतून येणारा प्रत्येक शब्द हा माझ्या इथे बसलेल्या प्रत्येक महिलेसाठी कानमंत्र असणार आहे. ही जी ताकद आदरणीय भाऊंनी जी उभी केलेली आहे महिला संघटनाची, त्या ताकदीला आपण अजून जोरात ताकद देणारच आहात. पण मार्केटिंग हा आमचा जो महत्त्वाचा विषय असतो. प्रशिक्षण होत राहतात. प्रशिक्षण यापूर्वी भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. पण मला वाटतं स्टेप वाईज जी कल्पना आहे त्या कल्पनेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो राहील तो पुढील मार्केटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहील. आणि त्याच्यावर उमाकांत सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि हे जे संघटन, ही जी ताकद बाबर कुटुंबाची समोर बसलेली आहे, ही ताकद अशीच सदैव सन्माननीय भैयासाहेब आणि दादासाहेबांच्या पाठीशी अशीच उभी राहू एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.